हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर चला, आज आपण बनवणार आहोत श्रावणी घेवडा म्हणजे बीन्सची भाजी. आता बीन्स सध्या खूप येत आहेत विकायला बाजारात. खूप फ्रेश आणि ताजे बीन्स होते. तर चला भाजी करायला सुरुवात करूयात. आता आधी बीन्स हे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी सगळे आणि चिरून घेतली आहेत वेळेने मस्त अशी बारीक. बघू शकता किती कोवळी लसलशीत बीन्स होती ही. एक बटाटा पण चिरला आहे. 2 टोमॅटो घेतले आहेत. बटाट्याच्या फोडी मोठ्याच केल्या आहेत. तर चला फोडणी करून आता बटाटे आपण तळून घेणार आहोत छान. आता सध्या कांदा लसूण बंद आहे, त्यामुळे आता बटाटे टोमॅटो याचा जास्त वापर करायचा भाज्यांमध्ये. तर चला, बटाटे आपले आता छान तळले गेले आहेत. यात आपल्याला ते जे चिरून घेतलेले बीन्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत. असे हिरवेगार फ्रेश अशा बीन्स होत्या. आता आषाढ श्रावणात बीन्स जास्त विकायला येतात. त्याची भाजी पण खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने माझ्या भाज्या किंवा रेसिपीज असतात. नक्की फॉलो करा. तर चला, आता बीन्स आपण फ्राय करून घेणार आहोत छान अशा. ही टोमॅटो पण चिरलेली मी वरून घातली आहेत असे. बिना कांदा लसूण अगदी साधी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आता पावसाळ्यात शक्यतो जास्त मसालेदारांना किंवा तेलकट जास्त सहन होत नाही तब्येतीला. तर अशा साधं सोपं आणि झटपट होणारं अन्न घ्यावं. थोडंसं काळं तिखट घातलं आहे. थोडीशी हळद, हिंग, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि फक्त ही वाफेवर शिजू द्यायची आपल्याला ही भाजी. पाणी नाही घालायचं आहे. शक्यतो कोरड्या भाज्या बिना पाण्यात वाफवून शिजवाव्यात, म्हणजे त्याची चव छान येते. बघा, आता आपली भाजी परतत आहे मस्त अशी. एक वाफ आली की आपली भाजी तयार होणार आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर बघा, आपली भाजी अगदी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.